फोन उचला नेहा मॅडम, दिवसाची सुरुवात छान होईल माझ्या. हॅलो नेहा, हाय, झोपली होतीस का? नाही, कामात होते. बोल ना. नाही, फोन उचलायला बराच वेळ लागला. बिझी आहेस तू? हो, बोल ना. तू फोन का केला होतास? मी अगं हेच विचारायला की परी ठीक आहे का? काल तुझाही मूड थोडासा ऑफ होता, सो ऑल ओके? हां, हो, म्हणजे बोलणं झालं पण नीट नाही. नेहा प्लीज मला स्पष्ट सांग काय झालंय. थांब, मी तुला फोटो पाठवते. पाठव. मस्त ड्रॉइंग काढलंय का परीने? माझ्याकडून परीला एक चॉकलेट. यश, ते चित्र नीट बघ. त्यात मी आणि परी, आम्ही दोघेच होतो. हो ना, मग प्रॉब्लेम काय? पण म्हणजे ही परीची फॅमिली आहे यश. त्यात नवीन माणूस यायची शक्यता दिसत नाहीये. मला काय बोलावं खरंच कळत नाहीये यश. म्हणजे तिला कसं सांगू, काय सांगू, काय समजवू तिला? काय काय समजवणार असं तिला? हेच की हे चित्र अपूर्ण आहे. आपण काहीतरी ठरवतोय यश, आणि मला त्यात तिचा सपोर्ट हवाय. मला तिला फोर्स नाही करायचा आहे, पण रिलॅक्स. मला वाटतं तू खूप जास्त विचार करतेस या गोष्टीचा. अगं एका लहान मुलीने काढलेलं चित्र आहे ते. त्याचे उगाचच काही वेगळे अर्थ नको लावू नये. परीला मी ओळखतो. तिच्या चित्रात जरी मी नसलो ना, तरी तिच्या मनात मी आहे. नक्कीच. आय होप सो. नेहा, परी समजूतदार मुलगी आहे. तिच्या कलेने जर का आपण ही गोष्ट घेतली आणि शांतपणे तिला ही गोष्ट समजावली तर तिचं मत देईल जे पॉझिटिव्हच असेल, माझी खात्री आहे. तुला खात्री वाटत असेल तर तसं असेल, पण नेहा तू का एवढी गोंधळतेस? कधी कधी ना तू परीपेक्षाही लहान असल्यासारखी वागतेस. काही काय यश, सिरियसली, परीपेक्षा लहान पण तशीच गोड. बरं ऐक ना, आज मी काका काकूंशी बोलणार आहे आपल्याबद्दल. खूप दिवसापासून बोलायचं होतं. आज मी सांगेन त्यांना. नाही, सांग, नक्की सांग. काय आपली माणसं आपल्याबरोबर असणं फार गरजेचं असतं नेहा. त्याला एक फॅमिली आणि आपल्या जवळच्या माणसांना सोबत घेऊनच पुढे जायचं असतं. खरं तर यश, परीशी सुद्धा बोलायला हवं ना. नेहा, तुला तिच्याशी बोलणं अवघड जातंय कळतंय मला. मी एक काम करतो, आज संध्याकाळी मी येतो आणि मी बोलतो परीशी. रिलॅक्स नाव. हो. अजून काही शंका, कुशंका, प्रश्न, चिंता काही राहिलंय? काही नाही. मला बरंच आवरायचं, मला उशीर होतो. तो काय होतच असतो ग, पण बॉस तुला ओरडणार नाही याची गॅरंटी मी तुला देतो. इफ यू मेक माय डे. म्हणजे काय नाही, मला फक्त बस एक छोटीशी छानशी स्माइल हवी आहे. मी इथून हसले तर तुला दिसणार आहे का? यू राईट. हॅलो, हा चिडला की काय? हा फोन मी फक्त तुझी स्माइल बघण्यासाठी केलाय आणि मला परीलाही बघायचंय. परी? परी कोण आहे? कोणाशी बोलतोय? वहिनीला जाऊन सांगितलं पाहिजे. मला फक्त तुझी स्माइल बघायची आहे, बाकी मी एकही शब्द बोलणार नाहीये तुझ्याशी. वाह, आता कसा दिवस छान जाईल. जे आपल्याला हवं ना ते सगळं मिळेल. तू परीला सांग मी संध्याकाळी तिला भेटायला येतो. बाय. गुड न्यूज आहे. यशचं लग्न ठरलंय. ऑफकोर्स मुलगी माझ्या पसंतीची म्हणूनच तरी लग्न ठरलंय ना. हो वहिनी, हो वहिनी ऐकताय का? रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या. वहिनी ऐका,
येस येस, आणि डेस्टिनेशन वेडिंगच होणार आहे. इन्व्हाइट यू ऑल. ओके, आय कॉल यू लेटर. बाय. वहिनी, तुम्ही सगळ्यांना यशच्या लग्नाबद्दल सांगताय का? हो का? मला तर यशचं काही खरं वाटत नाही हो. का? तो ना रूममध्ये फोनवरती असं परी परी म्हणून काहीतरी बोलत होता हो. हिने पुन्हा यशचं बोलणं चोरून ऐकलं वाटतं. हिला जर परीबद्दल कळलं ना तर सगळा प्रॉब्लेम होईल. माझा प्लॅन कळेल. आपल्या घरी आली होती ती नेहा होती ना? तो यशचं बोलणं चोरून ऐकलंस? हो वहिनी. तुला अक्कल नाहीये मिथिला? प्रेमात पडलेल्या कपल्सचं बोलणं असं कोणी चोरून ऐकतं का? तुम्हीच म्हणता ना की मला तेवढंच जमतं म्हणून. नाही, मग आता दुसरं काहीतरी करायला लाग. हा, दुसरं काहीतरी शोध आणि ते कर. हो हो चालेल. पण मग ती परी कोण असेल? कोण म्हणजे काय? नेहा. आपला यश आहे ना, तो नेहालाच लाडाने परी म्हणतो. हो काय? यश नेहाला परी म्हणतो काय? पण का? लाडाची नावं ठेवतात लोक. म्हणजे हे प्रेमात पडलेली माणसं असतात, ती कपल्स, नवरा बायको, ते ठेवतात अशी नावं. ऑफकोर्स तुला काय कळणार म्हणा, कारण तुझं नॉर्मली नाव सुद्धा प्रेमाने घेत नाही ना विश्वजीत. लाडाचं नाव कुठे ठेवणार? जस्ट forget it. सॉरी वहिनी. ना इट्स ओके. पण आता लक्षात ठेवायचं, यश नेहाला लाडाने परी म्हणतोय हे कोणालाही कळता कामा नये. हो वहिनी. जा. ओके वहिनी. नेहा, अगं आहेस ना? मी तुला विचारणारच होते फोन करून. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. फक्त तुझा विचार करत होते. म्हटलं तुझं कसं होणार, काय होणार. कसलं काय होणार? अगं विसरलीस का? तुला आणि यशला लग्न करायचं ना? मग त्या परीशी बोललीस की नाही? अच्छा, म्हणजे तू परीशी बोललेलीच नाहीयेस. घ्या. अगं कालच बोलून टाकायचं ना. ते काही नाही. आता मी चौधरींच्या घरी जाणार आणि जाऊन बोलणी करणार. वहिनी, अगं अजून मी परीशी बोलले नाहीये. सो हे बघ, जर तुला परीशी काही बोलता येणार नसेल तर मला सांग, मी बोलेन परीशी. कारण हे चांगलं स्थळ आहे, समजलं? काकू. अगं नेहा, दही देणार होतीस ना तू? तरीच म्हंटल, काकू अजून आपल्याकडे काही मागायला कशा नाही आल्या? वहिनी, अगं मागायला काय, हे त्यांचंच घर आहे. हो गो बाई, विसरलेच होते मी. ह्यांचंच घर आहे हे. ठीक आहे, येते मग मी. वहिनी ऐक, कोणाला माहिती नाहीये त्यामुळे तू काही बोलू नकोस याबद्दल. मी अजून परीशी पण. कळलं कळलं कळलं, मला सगळं कळलं. येते. अरे काका पण आले. तेच म्हटलं, काकूंच्या मागनं काका कसे नाही आले? या या, तुमचंच सगळ्यांचं घर आहे. मी दही आणते काकू. काकू दही. नेहा, वहिनी कशाबद्दल बोलत होती ग? ऍक्च्युली मला तुम्हाला सांगायचंच होतं. काका बसा ना. काकू, ऍक्च्युली मला सांगायचं होतं, म्हणजे माझ्या आणि यश बद्दल. आपला यश? हो. त्याचं काय? नाही म्हणजे मी आणि यश. कोण यश? अहो, मी जरा तुम्हाला नंतर सांगते, तुम्ही थांबा जरा. हा बोल नेहा. यशनी मला लग्नासाठी विचारले. अगं काय सांगतेस? किती गोड बातमी दिलीस नेहा. यश सारखा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही. अहो, आपल्या नेहाचं अभिनंदन करा. काकू नमस्कार. हो हो, सुखी राहा. अगदी सगळं मनासारखं होऊ देत.
काका नमस्कार. हो बाळा, सगळं मनासारखं होऊ दे. तो पहिल्यांदा आला होता ना तेव्हाच त्याच्या डोळ्यात बघून मी ओळखलं होतं. तुला म्हंटल नाही का मी, आठवतंय का तुला? अहो तुम्ही त्याला ब्रेक फेल बद्दल लेक्चर दिलं होतं, आठवलं का तुम्हाला? आता परीबाई खुश होतील, तिचा लाडका फ्रेंड आहे ना तो. काकू ऍक्च्युली अजून मी परीला सांगितलं नाहीये. तिला कसं सांगू तेच कळत नाहीये मला. अगं काही काळजी करू नकोस, त्याने सगळं जुळवून आणलंय ना, तोच मार्ग पण दाखवेल. पण यश कोण? अहो मी तुम्हाला सांगते नंतर. चला जाऊया आपण. मग चल. येतो. हो. अहो यश नाही का आपला, नेहाच्या ऑफिस मध्ये काम करतो तो, आठवलं का आता? यश, आपली उद्या सकाळी 10 वाजता मेहताज बरोबर मीटिंग आहे. त्याच्यानंतर आपली लंच मीटिंग आहे करमरकरांबरोबर. आणि अरे यार, हा आपला ना केबिन मधला एसी काम नाही करत आहे, हा रिपेअर करायला पाहिजे. मी करायचंय तो. अरे काही काय बोलतो रे, मी आपलं सहज सांगतोय तुला. उकडतंय बघ ना, घाम येतोय मला, म्हणून सांगितलं तुला. कामाचं बोल. ओके ऐक ना समीर, मी म्हणतो आज मी संध्याकाळी परीला भेटायला जाणार आहे. म्हणजे तिच्याशी हे सगळं डिस्कस करायला. काय वाटतं तुला? कामाचं सांगताना मी एसीचं बोललो तर ते वायफळ आहे. आता कामाचं बोलताना तू परीचा विषय काढला ते बरोबर आहे. हे चालतं का तुला? आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता का? मला असं वाटलं की तुझं झालं होतं सगळं सांगून, म्हणून मी तुला सांगत होतो की मी आज संध्याकाळी जाणार आहे. तुला वाटतं शी विल ऍक्सेप्ट? अरे तू काय किती टेन्शन घेतोयस त्या गोष्टीचं? एवढंच बाळ आहे ते, ती का नाही म्हणेल तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू परीचा बेस्ट फ्रेंड आहेस. और मुझे पता है परी का बेस्ट फ्रेंड दुनिया का सबसे भला इंसान है. काही चूक झाली माझी? एवढं आज भला इंसान वगैरे एवढं? अरे ते असं माझ्या मनात येते, कधीतरी असं नॉक करत आणि बाहेर येत. मी आहे कमिन सर? तेव्हा झालं knock. शुअर शुअर नाही. ये ना, काय झालं? सर हे कालच्या ज्या एंट्रीज होत्या ना त्यात हे 2 नंबर्स चुकीचे वाटतात, ते टॅली करायचे होते. शुअर, मी बघून घेतो. बाय द वे, तू हा परीला सांगितलंयस ना, म्हणजे संध्याकाळी मी का येणार आहे? म्हणजे तिला कल्पना दिली तू येणारेस, पण मी नाही बोलू शकले तिच्याशी. ऍक्च्युली तूच बोल ना, तू फ्रेंड आहेस ना तिचा, तू नीट समजवशील तिला. म्हणजे मी काका काकूंशी बोलले, ते खुश आहेत. बघ, काका काकू सुद्धा तयार आहेत. अरे परीचा काही प्रश्नच नाही, ती एवढीशी आहे, मान्य करेल ती. नाही ठीक आहे, मी बोलून तिच्याशी संध्याकाळी. मला वाटत नाही काही प्रॉब्लेम यायला हवा. राईट? होप सो. आपण संध्याकाळी जाऊन बोलूया परीशी. अगं जरा दूध तरी पिऊन घे ना. कशी घेतलं? हो मला तुझी आठवण येतच होती. हो ना? पण तू आला? मला कळलं तुला माझी आठवण येते, म्हणून मी लगेच चालो. काय म्हणताय काकू? अरे आम्ही काय नेहमीसारखे मजेत आहोत. तू कसा आहेस? बस ठीक. बस हा, बस जरा, आलेच मी. या. कसं आहेस तू? तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. हे बघ, शुगर फ्री आहे, तुला चालणार आहे. ओके? थँक्यू फ्रेंड. यू आर वेलकम माय लव्ह. मी चहा टाकते, तू घेणार ना? हो. बसा. बोल, तुला काय बोलायचंय? हो हो. पटकन बोल ना, मग आपण बाहेर खेळायला जाऊया. बरं परी, माझी सगळ्यात जास्त फेवरेट कोण आहे तुला माहिती आहे? माहितीये. कोण? मी. बरोबर आन्सर दिला ना मी? करेक्ट. तू तर फेवरेट आहेस, पण तुझी आई पण माझी फेवरेट आहे, तुला माहिती आहे का? म्हणजे माझी आई तुझी खूप फेवरेट आणि मी नाही? जाऊ. नाही नाही अगं, तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे असं नाही म्हणजे कसं? आत्ताच तर म्हणालास ना. बरोबर आहे, मी म्हणालो, पण मला असं म्हणायचं होतं की तुम्ही दोघी मला तितक्यात जवळच्या आहात.
म्हणजे बघ ना, आपलं नातं वेगळं, माझं तुझ्या आई बरोबरचं नातं वेगळं है ना. ते आहे म्हणजे ते वेगळं होणार आहे. म्हणजे तुम्ही दोघं अजून फ्रेंड्स नाही झालात? आपण तर किती आधीपासून फ्रेंड्स आहोत. एक्झॅक्टली, आपण तर खूप आधीपासून फ्रेंड्स आहोत. तसंच मी आणि तुझी आई पण खूप आधीपासून फ्रेंड्स आहोत. पण तर तू आत्ताच म्हणाला ना की व्हायचं अजून. असं बोललो मी नाही. म्हणजे बघ, मला असं म्हणायचंय की आम्ही ऑलरेडी फ्रेंड्स आहोत. ओके, पण आता म्हणजे असं म्हणतात की जे खूप जास्त जवळचे फ्रेंड्स असतात ना, दे आर लाईक फॅमिली. कळलं का तुला? म्हणजे आता कसं सांगू मी तुला? तुला जे वाटतंय ते सांग. तेच मला नेहा, जरा काडेपेटी आण ग. कशाला काकू? अगं, हा खूप दिवसांनी आलाय ना, म्हटलं एवढी बडी मंडळी आपल्याकडे आली आहेत तर जरा औक्षण करावं. काहीतरी काय, मी घरचाच आहे. अरे हो, मग घरच्या माणसांना तर हक्काने औक्षण करायचं असतं, हो की नाही परी? हो, काकू दिवाळीला आणि माझ्या बर्थडेला पण औक्षण करता माझं. अहो, काकू पण कशाला? अगं, माझ्या मनात आहे तर करू दे नेहा. मला आशीर्वाद असतात ग हे, आणि आमच्या जवळ दुसरं देण्यासारखं आहे तरी काय. नाही काकू, तुमचे आशीर्वाद लाख मोलाचे. तुम्ही करून घ्या औषध. काकू मला पण. हो हो, तुझं पण करणार. हा, परी आणि परीचे बाबा कसे आहात? कोण माझे बाबा? अगं हे काय आहे, हल्ली बऱ्याच वेळा ना मला मधनं विसरायला होतं, पण आता हे नक्की लक्षात राहणार. परीचे बाबा. अगदी बरोबर बोललात तुम्ही आज. काय इतके दिवस फक्त परीची आई असंच बोलत होतो ना, पण काय आता परीने मस्ती केली की मी परीच्या बाबांना येऊन सांगणार. काहीतरीच काय हो तुमचं इंजिनियर. आपली परी कधी मस्ती करते का? उलट तिचं कौतुक करण्यासाठी मी तिच्या बाबांकडे येणार आहे आता.